Hare
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया कृपादाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांक तेजोधिकामोधिवक्त्रं खलानिशवादापनोदादिहर्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करुणा करुणा
झालो जरा जरी चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानुरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. अखंडं मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन वन्दे श्रीगुरुपदं. विठ्ठल 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 म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो अवतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त सकल संत कंठभूषण सकल संत हृदय सम्राट वैराग्याचे महामेरू. वैराग्य या शब्दाला खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे अर्थ प्राप्त झाला असे वैराग्य मूर्ती पंचम वेद निर्माणते. माझ्या तुकोबरायांची श्रीमंती जर सांगायची झाली तर एक वेद सांगण्यासाठी 1000 अभंग लिहिले. किती अभंग? 1000वर किती शून्य असतात? खूप छान. एकदा स्वतःसाठी जोरात टाळी वाजवा. एका वेदासाठी 1000 अभंग तुकोबरायांनी लिहिले. असे 4 वेद 4 वेदांसाठी 4000 अभंग लिहून सुद्धा 92 अभंग शिल्लक राहिले. ही ज्यांची श्रीमंती आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. त्यांचा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया माणसानं जीवन जगत असताना शरण कुणाला जायचं ते सांगतात. म्हणून शरण जावे कोणासी जावे सर्व भावे देवासी. कुणाला शरण जा? देवाला शरण जा. देवाची शरणागती करा. देवाची शरणागती केल्याच्या नंतर काय होईल? तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा. तो आपल्याला या संसार दयेचा सागर आहे असा करुणावंत असणारा देव, त्याची आपल्याला शरणागती करायची आहे. बरं, देवाला शरण गेल्याच्या नंतर काय होतं तर तुकोबाराय सांगतात, जो आयुष्यामध्ये देवाची शरणागती करतो त्याला देवाची प्रचिती येते, देवाची साक्ष येते. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट,
देवाची प्रचिती, देवाची साक्ष त्या व्यक्तीला आल्याशिवाय राहत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आपल्या सर्वांच्या साथीने अभंगाचा विस्तार. विठ्ठल विठाला 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 चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी दिघंची या गावामध्ये साक्षात पंढरपूर अवतरलेलं आहे आणि जणू काही साक्षात वाळवंटामध्ये कीर्तन करतोय या बाळगोपाळांमध्ये, अशी प्रचिती आज या ठिकाणी उभा राहिल्याच्या नंतर येते. कारण बालवयामध्ये केलेला परमार्थ हा निरागसपणाचा परमार्थ असतो. आणि खरं तर या संस्थेचे विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेचं नाव विठू माऊली आहे. माऊली म्हणजे कोण? माऊली कुणाला म्हणतो? कुणाला? आईला. आणि खऱ्या अर्थानं या संस्थेला साजेचं नाव आहे बरं. कारण पुरुष असले तरी आईप्रमाणे या लेकरांचा सांभाळ करणारे म्हणजे आमचे हरिभक्त परायण राहुल महाराज. राहुल महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं आईसारखा सांभाळ या लेकरांचा केलेला आहे. नाहीतर आता बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आया वैतागलेत, आमच्या इकडच्या तर वैतागल्यात, तुमच्या माहिती का नाही वैतागल्यात का नाही माहिती नाही. आपलं एक लेकरू सांभाळायचं आपल्या जीवावर येतं. बरोबर आहे का आई? बरोबर आहे. जर शिक्षकानं आपल्या लेकराला मारलं तर आपली आई काय करते? पाव किलो फेरेन लावली तोंडाला लावून, किलोभर पावडर तोंडाला फासून, स्कूटीवर बसून 4-5 जण दिगंची गावातले पाडत 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 शाळेमध्ये जाते. शाळेमध्ये मुख्याध्यापकाच्या समोर उभा राहते आणि म्हणते माझ्या पिंट्याला कोणी मारलं, का मारलं, असा जाब विचारते. पण तेच लेकरू जेव्हा घरी राहतं तेव्हा आई सुद्धा त्याला वैतागते. बरोबर आहे का? पण एवढी मुलं सांभाळणं हे सोपं नाही. एवढ्या मुलांचा आईप्रमाणे सांभाळ करणं. आणि एक उदाहरण सांगते, माझ्याकडे लक्ष द्या. एका कुंभारानं मातीपासून मडकी बनवायची ठरवली. काय बनवायचं ठरवलं? बाळांनो इकडे लक्ष द्या. मातीपासून मडकी बनवायची. मग मातीपासून, पण तो काय म्हणतो की मातीपासून मडकी बनवण्याच्या ऐवजी या मातीपासून जर मी चिलीम बनवली तर मला जास्त पैसे मिळतील. चिलीम माहिती आहे ना बाबा? चिलीम माहिती आहे का? हां, हे लहान मुलं आहेत. चिलीम मध्ये काय पितो आपण? चहा. चिलीम मध्ये काय पितात? चिलीम बनवली. चिलीम बनवू असा त्याने विचार केला. मग मातीपासून त्याने चिलीम बनवायला घेतली. पण त्याची पत्नी म्हणते, अहो उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही काय करा, मातीपासून चिलीम बनवण्याच्या ऐवजी मातीपासून मडके तयार करा. का बरं? कारण मातीपासून तुम्ही जर मडकी तयार केली तर त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवू आणि जो कोणी पाणी पिईल तो तृप्त होईल आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देईल. पत्नीचा जो सांगितलेला सल्ला आहे तो त्या कुंभाराला पटला आणि त्यानं मातीपासून मडकी न बनवता, चिलीम न बनवता मातीपासून मडकी बनवायला घेतली. काय बनवणार होता मातीपासून? चिलीम. चिलीम मध्ये विस्तव भरतात. जो चिलीम ओढतो त्याचं आयुष्य सुद्धा बर्बाद होतं. आता यानं आपलं आयुष्य विचार बदलला. मातीपासून चिलीम न बनवता मातीपासून मडकी बनवण्याचा विचार यानं केला. मातीपासून त्यानं मडकी बनवली आणि माती कुंभाराला बोलू लागली, कुंभार दादा, तू तरी या मातीपासून चिलीम बनवणार होतास, मग तू तुझा विचार का बदललास? तुझा निर्णय का बदललास? कुंभार म्हणतो, माझ्या पत्नीने मला सल्ला दिला, तो मला पटला, म्हणून मी माझा विचार बदलला. माती म्हणाली, कुंभार दादा तू तुझा विचार बदललास पण माझं आयुष्य बदललं. काय म्हणाला कुंभार? तू तुझा विचार बदलला पण माझं आयुष्य बदललं. जर तू या मातीपासून चिलीम बनवली असतीस तर चिलीम मध्ये विस्तव भरून मी गरम झाले असते आणि ज्यानं चिलीम ओढली असती त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तू तुझा विचार बदलला, या मातीपासून तू मडकी बनवली, आता या मातीमध्ये
तू पाणी ठेवशील आणि पाणी ठेवल्यानंतर मी सुद्धा शांत राहील, मी सुद्धा थंड राहील आणि जो कोणी या डेऱ्यातलं या माठातलं पाणी पिईल तो सुद्धा शांत होईल, तृप्त होईल आणि तुला अनेक आशीर्वाद देईल. मी हे उदाहरण सांगितलं कशासाठी ऐका, की कोणीतरी आताच्या या कलियुगातल्या पिढीला वारकरी संप्रदायाचे संस्कार देणं आणि वारकरी मूल्य आपल्या संतांची शिकवण या मुलांमध्ये रुजवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुणीतरी विचार बदलला म्हणून या समोर बसलेल्या लेकरांचं आयुष्य बदललंय. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किमान 4 नावं तरी मुलांना माहिती पाहिजेत, आपल्या लेकरांना माहिती पाहिजेत. माता भगिनी लक्ष द्या. कोणती 4 नावं? पहिले, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञानोबा, ज्यांनी 5वा वेद निर्माण केला ते तुकोबा, ज्यांनी जो पंढरपूरमध्ये आपल्या भक्तांसाठी 28 युगापासून उभा आहे तो विठोबा, आणि ज्यांनी या महाराष्ट्राला राजछत्र दिलं ते शिवबा. ही 4 नावं महाराष्ट्रातल्या मुलांना माहिती पाहिजेत. सगळ्यांनी ताट बसा, आळस कुणीही द्यायचा नाही. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण राहतो त्या राजाचा एकदा सगळ्यांनी जल्लोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माता भगिनींना विनंती आहे, आपण सगळ्यांनी आपले हात खांद्यावरती ठेवा. शिवाजी राजांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती. सगळ्यांनी आपले हात खांद्यावर ठेवा, कुणीही लाजायचं नाही. मला मला सांगा, इथं आल्यानंतर तुम्हाला किती आनंद मिळाला? किती आनंद मिळाला? घरी होता का एवढा आनंद? बरं, महाराष्ट्रातलं पहिलं वारकरी शिबिर असं आहे, महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मी पाहिलेलं पहिलं वारकरी शिबिर की त्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालक सुद्धा आहेत. हा आनंद घरी आहे का? घरी पाहायला मिळालाय का? 2 दिवसानं हा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये राहणार आहे का? राहणार नाही. मग इथं आनंद घ्यायचा आहे, आनंदानं बसायचंय, आनंदानं बसायचंय. सगळ्यांनी लाज सोडून आपल्या खांद्यावरती हात ठेवा. ज्या राजाचे आपल्यावर उपकार आहेत, ज्या जिजाऊचे उपकार आहेत, त्यांचा मोठ्याने जल्लोष आपण करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. गेलं काळ सगळ्यांचा. हा, आता ताट बसून कीर्तन ऐका. मुलांना संस्कार देण्याची गरज आहे का आहे ते ऐका. 5 मिनिटामध्ये सांगू. बाल संस्कार प्रशिक्षण वर्ग कशासाठी? आताची पिढी जी आहे, दादा मी गेली 12 वर्षापासून अकलूजमध्ये अकॅडमी चालवते. त्या अकॅडमीमध्ये इयत्ता 5वी पासून ते 12वी पर्यंतची सगळी मुलं मी शिकवली. ही मुलं शिकवताना आलेला अनुभव की मुलं अगदी 5वी 7वीतली मुलं सिगारेट ओढतात. कितवीतली? 5वी 7वीतली मुलं सिगारेट ओढतात. ते स्टिंग नावाचं एक पेय आलेलं आहे. त्या पेयानं तर मुलांना सगळ्यांना वेड लावले, ज्याच्या त्याच्या हातात स्टिंगची बाटली आहे. असं व्यसन आपली मुलं करायला लागले. सगळ्यात मोठं व्यसन कुठलं जर असेल तर ते म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. सुट्ट्यामध्ये एकाही मुलाच्या हातातला मोबाईल खाली अजिबात राहत नाही. मुलं आपली हातामध्ये टाळ घेऊन बसत नाहीत. आपल्या संतांविषयीच्या गोष्टी आपल्या मुलांना माहिती नाहीत. ह्या कुठेतरी त्यांना माहिती झाल्या पाहिजेत. त्यांचं आयुष्य कुठेतरी बदललं पाहिजे. 9वीतला मुलगा, आपल्या वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून घर सोडून निघून गेला. 9वीतला मुलगा म्हणजे त्याचं वय जवळजवळ तब्बल 14 वर्षांचं आहे. तो मुलगा घर सोडून जातो. पहिली मुलं आईवडिलांच्या आज्ञेत होती, आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हती, आईवडिलांचा शब्द प्रमाण मानायची. पण आताची मुलं आईवडिलांचा शब्द आईवडिलांनाच ते मानत नाहीत. तुमचा वापर, आईवडिलांचा वापर फक्त शाळे फीस भरण्यापुरता आणि त्यांचा फक्त गरजा भागवण्यापुरता इतकाच आहे. शहरामध्ये तर इतकी विचित्र परिस्थिती आहे. आणि एवढी विचित्र परिस्थिती असताना या ठिकाणी एक चांगल्या मूल्यांचं, चांगल्या संस्काराची रुजवण या ठिकाणी या शिबिरामार्फत मिळते. खरं तर तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात. तुम्ही इथं जी बसलेली मुलं आहेत ना,
ती सगळी खूप भाग्यवान आहात. कारण सहजासहजी तुमची पुण्याई असल्याशिवाय तुमचे पालक पण इथं आले नाहीत आणि पालकांनी आपली मुलं जी इथं आणून घातलेत ना, ती तुमच्या सगळ्यांची पूर्वजन्मीची काहीतरी पुण्याई असेल, त्यामुळं आज तुम्ही इथं आहात. नाहीतर बरीच अशी मुलं आहेत की त्यांचं चुकीच्या गोष्टीमुळं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आणि या वयामध्ये आपण आपल्या मुलावर जे संस्कार करतो ते संस्कार आयुष्यभर टिकतात. पूर्वीच्या काळामध्ये आमची आई आमच्या मुलांना गोष्ट सांगायची, प्रभू श्रीरामाच्या गोष्टी सांगायची, भगवान श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायची. पण आता त्या गोष्टी मुलांना ऐकायला मिळत नाहीत. घरामध्ये मिळतात का रे? पण शिबिरामध्ये आपण हे शिकलोय का? आपल्या घरामध्ये या गोष्टी सांगणं बंद झालं, पण या शिबिरामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना कुठल्या तरी माध्यमातून या मुलांपर्यंत संस्कार पोचतायत आणि ते पोचणं अत्यंत गरजेचं आहे. या विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेचं राहुल महाराजांचं खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन. साक्षात राहुल महाराजांच्या म्हणजे राहुल महाराजांनी या दिघांची गावामध्ये दत्त म्हणून त्यांना पाठवलेलं आहे. काहीतरी या ठिकाणी चांगली मुलं घडतील, यातून कोणीतरी एक चांगला कीर्तनकार होईल, कोणीतरी चांगला कथाकार होईल, कोणीतरी चांगला पकवाज वादक होईल, कोणीतरी उत्कृष्ट गायक होईल. पण जो वारकरी शिक्षण शिकतो आणि जो आपल्या संतांचे संस्कार त्यांची शिकवण शिकतो, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि ज्याच्या हातामध्ये टाळ आहे, त्या मुलाचं आयुष्य कधीच वाया जात नाही. विठ्ठल 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 एक लक्षात घ्या, तुम्ही गळ्यात कितीही सोनं घाला, ते सोनं अहंकार दाखवतं. गळ्यामध्ये कितीही सोनं घाला, ते सोनं अहंकार दाखवतं. पण तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ जर घातली ना, तर हे सगळं जग तुमच्या पायावर आपलं मस्तक नतमस्तक केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 माणसाला डिग्री मिळते शिक्षण शिकल्यानंतर. MA BEd, कुणी BA करतं, कुणी शिक्षण उच्च शिक्षित झाल्यानंतर त्याला डिग्री मिळते. पण वारकरी शिक्षण शिकल्यानंतर जी डिग्री मिळते भ तुम्हाला एखादं पद मिळालं, एखादा गावचा सरपंच झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, तर तो मंत्री काही काळानंतर माजी होतो. म्हणजे त्या पदावरून ते पद रिक्त होतं. पण हरिभक्त परायण ही पदवी कधी रिक्त होत नाही, ती कधी माजी होत नाही. म्हणून ह्या पदवीला महत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या हरिकीर्तनासाठी गायनाची साथ करणारे माझे गुरुवारी हरिभक्त परायण तानाजी महाराज कदम, त्याचबरोबर सुंदर असं गायन करणारी आमची पूर्वाताई, माझ्या अनुसया माता वारकरी शिक्षण संस्थेमधल्या मुली आहेत, श्रावणीताई, स्वातीताई, संस्कृती दिदी, त्याचबरोबर पकवाजाचं सुंदर असं वादन करणारे हरिभक्त परायण अभिजित महाराज, रोहित महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण आपले पालक आहेत इथले या संस्थेमधले, पण अतिशय सुंदर रीतीने नियोजन करतात. बाबा आपल्या चरणावर साष्टांग नमस्कार. राहुल महाराजांचे वडील या ठिकाणी बसलेले आहेत, बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करते. विणकरी बाबा आहेत, त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आमच्या साऊंड सिस्टीमवाले दादा. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. या शिबिराचं प्रसारण सगळ्यापर्यंत, सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारं महाराष्ट्राचं लाडकं यूट्यूब चॅनल म्हणजे ओम साई कीर्तन. ओम साई कीर्तन हे चॅनल, यूट्यूब चॅनल ऑपरेट करणारे आमचे रोहित दादा, त्याचबरोबर सुंदर असे चोपदार आहेत पाठीमागं ओम दादा. कीर्तनकाराला साजेल असा चोपदार मागं उभा केलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी, सर्व पालकवर्ग, या ठिकाणी आलेल्या सर्व मातृशक्ती, सर्व पितृशक्ती, त्याचबरोबर विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारी आमची श्रद्धाताई आणि या शिबिराची जबाबदारी अगदी श्रद्धेनं पार पाडणारे लेकरू आहे. हिच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. हे सगळे चिमुकले आहेत. महाराजांवर एवढी मोठी जबाबदारी आहे, पण त्यांच्या जबाबदारीला एक छोटासा खारीचा वाटा या मुलांचाही मिळतोय. त्याचबरोबर आमचे बाबूदादा आहेत, अतिशय उत्कृष्टपणे शिबिराचं नियोजन करतात. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणाम. कोणाचं नाव जर चुकून राहिलं असेल तर आपल्या सर्वांच्या चरणी सप्रेम जयहरी करते आणि चिंतनाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल.
सर्व भावे देवासी. कुणाला शरण जा? देवाला शरण जा. एक ऐका, तुम्ही सगळे लहान मुलं आहात, बरोबर आहे. एखाद्या मुलाला जर आपण शिक्षणाची जबाबदारी दिली तर कोणत्या वयात देतो? आई मला सांगा, कोणत्या वयामध्ये? तुमच्याकडे बोलत नाहीत का पालक? बोलत नाहीत का? कोणत्या वयात देतो? तरुण वयात. मुलाचं लग्न कोणत्या वयात करतात? कोणत्या वयात? तरुण वयात. मुलाला नोकरी करण्याचं वय कोणतं? तरुण. मग परमार्थ कोणत्या वयात केला पाहिजे? हा. पण आमच्या तरुण मुलांनी जर टाळ हातात घेतला तर माणसं म्हणतात की तुझं काही परमार्थ करायचं वय आहे का? पण महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, हेच योग्य वय आहे. मग या वयामध्ये जर तुम्ही गळ्यात माळा आणि हातामध्ये टाळ घेतला तर तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग जीवन माणसाचं जगत असताना तुम्हाला शरण जायचंय तर जायचं कुणाला आणि जायचं का? 1-2 मिनिटामध्ये ऐका. का जायचं देवाला शरण? बघा, माणूस जन्मला की त्याच्या आयुष्याला, त्याच्या जीवनाला 3 अवस्था प्राप्त होतात. इंद्रियार्थेषु वैराग्य, मनहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोषानुदर्शनम. माणसाच्या जीवनाला 4 दुःख प्राप्त असतात. 2 प्रकारचं दुःख गौण आहे तर 2 प्रकारचं दुःख प्रधान आहे. 2 प्रकारचं दुःख, जन्माचं आणि मृत्यूचं दुःख. दुसरी गौण दुःख कोणती? एक दुःख तारुण्यात, म्हातारपणात वार्धक्य न येण्याचं. समजा एखादा तारुण्यात मेला, तारुण्यात गेला तर त्याला वार्धक्याचं दुःख नाही. दुसरं दुःख कोणतं? माणसाला आजारपणाचं म्हणजे व्याधीचं दुःख आहे. हे 4 दुःख माणसाला भोगावे लागतात. मग आणखी माणसानं जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्याला 3 अवस्था प्राप्त असतात. कोणत्या? देहिनोस्मिन् यथा देहे कौमारौ यौवने जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यते. 3 अवस्था माणसाच्या देहाला आहेत. कोणत्या कोणत्या? बालपण, तरुणपण आणि कोणता? कोणत्या अवस्था? बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण गेले नेनता, लहान वयामध्ये मुलांना काही कळत नाही. तारुण्य दश विषय व्यथा, वृद्धपली प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, चली जा रही है उम्र धीरे धीरे, 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 चली जा रही है उम्र धीरे धीरे. बालपण भी बीता, जवानी भी बीती, बालपण भी बीता, जवानी भी बीती, बुढ़ापा भी आ रहा है धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. माणसाच्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होत चाललाय. माणसाच्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होतोय. पण आपण काय साजरं करतो? दरवर्षी वाढदिवस. पूर्वीच्या काळातल्या माणसाचं आयुष्य असायचं 100 वर्ष, म्हणून कधीतरी त्या माणसाचा 100री साजरी केली जायची. परत माणसाचा आपल्या आयुष्यावरचा विश्वास उठला, त्यानंतर 80व्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर माणसाचा आपल्या आयुष्यावरचा आणखीन विश्वास उठला. मग 50 वर्ष झाले की अमृत महोत्सव सोहळा, त्यानंतर रौप्य महोत्सव सोहळा, आणि त्यानंतर पोरांनो आपण आता दरवर्षी करतो काय? काय करतो? दरवर्षी वाढदिवस करतो. म्हणजे माणसाचा आपल्या आयुष्यावरचा हळूहळू उठत चाललेला विश्वास
आणि आता अलीकडे तर माझ्या माऊल्यांनी खूप कमाल केली. बाळ झालं, 1 महिना लेकराला पूर्ण झाला की त्याचा फोटो काढायचा आणि स्टेटसला ठेवायचा, 1 मंथ कम्प्लिटेड माय बेबी. म्हणजे एवढा माणसाचा आयुष्यावरचा विश्वास उठत चाललेला आहे. पण माऊली सांगतात, जोपर्यंत तुमचे हातपाय शाबूत आहेत तोपर्यंत परमार्थ करा, कारण या देहाचा, आपल्या इंद्रियाचा काही भरवसा क्षणभंगुर नाही भरवसा. माणसाच्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. मला सांगा, या आधी 200 वर्षापूर्वी दिघंची गाव होतं का? होतं? दिघंची गावातलं कुणी आलंय का? दिघंची गाव 200 वर्षापूर्वी होतं का? होतं. 200 वर्षानंतर राहणार आहे का? गाव राहणार आहे. पण का हो, 200 वर्षापूर्वी तुम्ही होता का बाबा? नव्हता. 200 वर्षानंतर तुम्ही असणार आहे का? म्हणजे हे जीवित लोक अस्थिर आहे. अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवने अस्थिरम पुत्रदाराश्च धर्म कीर्ती द्वयम स्थिरम. आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये हे जीवित लोक अस्थिर आहे. बघा, इथं माझ्या समोर बाबा बसलेत, विनेकरी बाबा. ज्यावेळी तुम्ही 2 वर्षाचे होता तेव्हा किती गुडगुडीत दिसत होता. आता पण आहेत. किती गुडगुडीत होता. कुणी पण यायचं, तुम्ही दुडू 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 इकडून तिकडे धावायचा. कुणी यायचं, तुम्हाला उचलून घ्यायचं, मटामट पापे घ्यायचं. आता घेतं का? आता तोंडामधली बत्तीशी गळाली. म्हणजे माणसाचं शरीर आहे असं राहतं का? आहे असं राहत नाही. या देहाचा आपल्या काहीही भरवसा नाही. एक गोड उदाहरण आहे का? खरं तर शास्त्राने सांगितलं, शास्त्र असं सांगतं की शरीर माझं नाही, माझा शरीराच्या अर्थानं काहीही संबंध नाही. मग संबंध कसा नाही? ऐका. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, माझ्या पायाला जखम झाली. डॉक्टरने तपासलं आणि सांगितलं की तुम्हाला शुगर आहे, पाय जखम सेप्टिक झाली, तुमचा अंगठा काढावा लागेल. हा म्हणला, नाही 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 डॉक्टर साहेब, माझा अंगठा काढू नका, काहीतरी मला गोळ्या औषधं द्या, भारीतली गोळ्या औषधं द्या आणि माझा अंगठा, माझी जखम बरी करा. पुन्हा 15 दिवसानं गेला. 15 दिवसानं डॉक्टर म्हणले, जखम वाढलीये, जास्त झाली, जास्त सेप्टिक झालेले, आता तुमचा पाय पंजातून काढावा लागेल. कुठून? पंजातून. हा म्हणला, नाही 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 डॉक्टर साहेब, हाय एंड काहीतरी टेक्नॉलॉजी वापरा, पण माझा पाय पंजातून काढू नका. 15 दिवसानं पुन्हा गेला. आता डॉक्टरने सांगितलं की तुमचा पाय आता गुडघ्यातून काढावा लागेल. कुठून? गुडघ्यातून. हा म्हणला, नाही नाही नाही. डॉक्टर म्हणले, हे बघा, तुम्हाला मी सांगितलंय, इथून पुढे तुम्ही माझ्याकडे येऊ नका. तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं की पायाला जखम झालेली आहे, अंगठा काढावा लागेल. तुम्ही ऐकलं नाही. 15 दिवसानं सांगितलं तुमचा पाय पंजातून काढावा लागेल. आता सांगतोय तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. आणखीन 15 दिवसानं तुमचा पाय मांडीतून काढावा लागेल. आणखीन 15 दिवस जाऊ द्या, तुमचा पाय कमरेतून काढावा लागेल. आणि 1.5 महिने जाऊ द्या, तुम्हालाच काढावं लागेल. आता तू म्हणला, नाही 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 डॉक्टर साहेब, माझा पाय कापा पण मला वाचवा. आता हा म्हणतो, नाही 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 डॉक्टर साहेब, माझे 2 हात कापा पण मला. हा म्हणला, नाही नाही डॉक्टर साहेब, माझी मान कापा. हा, मान कापल्यानंतर वाचेल का? का? जसा हात आणि पाय आपल्या शरीराचे अवयव आहेत, तसे मान सुद्धा आहे ना आपल्या. तुका म्हणे एका देहाचे अवयव. मग मान सुद्धा आपल्या देहाचा अवयव आहे, पण मान कापल्याच्या नंतर माणूस जिवंत राहत नाही. कारण काय? लक्षात घ्या. कारण आपल्या गळ्यामध्ये, आपल्या कंठामध्ये एक मायक्रो केबल असते, त्याला चैतन्यमयी असं म्हणतात. त्या नसाला संस्कृतमध्ये कुडत असा शब्द आहे. किती बारीक असते ही नस?
तर ज्यावेळी एखादं बाळ जन्माला येतं त्याच्या टाळूवरचा केस जेवढा आहे त्याच्यापेक्षा 10,000 पटीनं मायक्रो पद्धतीनं आपल्या कंठामध्ये जी राहते तिला कुडद असं म्हणतात, चैतन्यमयी असं तिला म्हणतात. योगा साधनेमध्ये त्याला चैतन्यमयी असा अभ्यास आहे. मग एकदा काय झालं की एक माणूस, आपल्या दादासाहेब खापर्डे नावाचे वकील आहेत, माळकरी आहेत, त्या वकिलांनी ज्यांनी लोकमान्य टिळकांची केस लढली होती मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक असताना, ते दादासाहेब खापर्डे आणि वकील, असं जुनी माणसं म्हणतात पहा, शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढायची. बाबा बरोबर आहे का? शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी, कारण कोर्टामध्ये निकाल लागतो कुणाचा? जो जिंकला त्याच्या पैशाचा आणि जो हरला त्याच्या आयुष्याचा. एक माणूस वकिलाकडे गेला आणि वकिलाला म्हणला, वकील न्यायाधीशाला म्हणतो, न्यायाधीश साहेब, माझा आरोपी निर्दोष आहे आणि माझा आरोपी कसा निर्दोष आहे याचा पुरावा न्यायाच्या पुस्तकामध्ये पान नंबर 55 वर मी लिहून ठेवलेला आहे. तो पुरावा एकदा बघा. त्या पुस्तकामध्ये पान नंबर 55 या पानावरती 500 रुपयाच्या 40 नोटा ठेवल्या होत्या. म्हणजे किती? 500च्या 40 नोटा, 4 नाही, 500च्या 40 नोटा म्हणजे किती? 80,000. किती? 20,000. मग 20,000 रुपये दिल्याच्या नंतर हा न्यायाधीश म्हणतो, तुम्ही दिलेला पुरावा मला मान्य आहे, पण तुमच्या आरोपीचा आरोप एवढा गंभीर आहे की एक पुरावा देऊन चालणार नाही, किमान असे 3 पुरावे आणखीन लागतील. म्हणजे किती? आणखीन 60,000 द्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? कोर्टामध्ये निकाल लागतो माणसाच्या पैशाचा आणि जो हरतो त्याच्या आयुष्याचा. मग दादासाहेब खापर्डे नावाचे वकील कधीच आयुष्यामध्ये केस हरले नाहीत. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, हा वकील जो आहे तो गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करणारा वकील आहे. त्यांचा वेश धोतर आणि कुडती घालणारा तो वकील आहे. महाराष्ट्रातला पहिला नामांकित वकील दादासाहेब खापर्डे. कधीच केस हरले नाहीत, पण त्या दिवशी ते केस हरले. आरोपी निर्दोष आहे त्यांना माहित आहे. मग त्यांनी न्यायाधीशाला परवानगी मागितली की जोपर्यंत माझा आरोपी फाशीवर चढत नाही तोपर्यंत त्याला भेटण्याची मला परवानगी द्या. न्यायाधीशाने परवानगी दिली आणि परवानगी दिल्याच्या नंतर दादासाहेब खापर्डे त्याला रोज भेटायचे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करणारे एक वारकरी म्हणजे दादासाहेब खापर्डे आहेत. लक्ष द्या. त्यांनी त्या आरोपीला प्राणायाम शिकवला. मी सांगते कशासाठी? आपल्या गळ्यामध्ये एक वेल नाही, कोणती? कुडद नावाची. त्यांनी दादासाहेब खापर्डेंनी त्या आरोपीला प्राणायाम शिकवला, योगासन शिकवलं, शवासन शिकवलं, यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा सगळ्या गोष्टी शिकवल्या. योग चित्ती निरोध हा प्राणायामातल्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि त्यांनी सांगितलं की तुझी ही जी वेन्स आहे याच्यामध्ये तू हवा भरून घे, म्हणजे ज्यावेळी तुला फासावर चढवतील त्यावेळी हवा भरल्यामुळे तू जिवंत राहशील, थोड्या वेळानं उठून बसशील. फाशीचा दिवस जवळ आला आणि फाशीवर चढवलं. या आरोपीनं प्राणायाम योगा करायला सुरुवात केली. योगा करून झालं असं की त्याने त्याच्या वेन्समध्ये हवा भरली आणि फाशीहून पहिली फाशी 3 मिनिटं असायची. 3 मिनिटाच्या नंतर 4थ्या मिनिटाला फाशीवरून खाली उतरवलं जायचं. 4थ्या मिनिटाला खाली त्याला उतरवलं आणि 5व्या मिनिटाला हा उठून बसला. कोण? आरोपी. जसा आरोपी उठून बसला तसा न्यायाधीश SP ला म्हणायला लागला की आज अमावस्या का हो? हा उठून कस काय बसला? फाशी दिली, हा उठून कस काय बसला? मग त्याने सांगितलं की मी प्राणायाम केला, मी योगा केला, या कुडद नावाच्या वेन्समध्ये मी हवा भरली आणि त्यामुळे मी आज जिवंत आहे. मग त्याच्या पुढं दादासाहेब खापर्डेंचा हा मुद्दा जो आहे, न्यायाधीश म्हणाले की दादासाहेब खापर्डेने असा आरोपीला जर प्राणायाम शिकवला तर एकाही आरोपीला फाशी होणार नाही. मग हा मुद्दा मुंबईच्या कोर्टात गेला, त्यानंतर तो दिल्लीच्या कोर्टात गेला, त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्टात गेला आणि आंतरराष्ट्रीय कोर्टात हा मुद्दा गेल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या एका माळकरी वकिलामुळं एक कायदा अस्तित्वात आला, मरेपर्यंत फाशीची शिक्षा. या गोष्टीचं नवल नाही की तो कायदा काढणारा एक महाराष्ट्रातला व्यक्ती आहे. या गोष्टीचं नवल वाटत नाही की तो कायदा काढणारा व्यक्ती साधं धोतर घालणारा व्यक्ती आहे, कुडती घालणारी व्यक्ती आहे. आश्चर्य या गोष्टीचं आहे की हा कायदा काढणारी व्यक्ती गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करणारी व्यक्ती आहे. विठ्ठल
विठ्ठल सांगायचं तात्पर्य काय? आपल्या शरीराचा आणि आपला काहीही संबंध नाही. म्हणजे कापलेला पाय आणि माझा काही संबंध नाही. म्हणजे देह माझा नाही. मग माणसानं जीवन जगत असताना, असं जीवन जगताना देहाचा भरवसा नाही, आपल्या मनुष्य जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे, कल्याण करून घ्यायचं आहे, तर शरणागती करा. कुणाची शरणागती? हा, देवाची शरणागती करा. पण आता नेमकं देवाची शरणागती करायची तरी कोणत्या, हा प्रश्न मोठा उभा राहतो. कारण आपल्याकडे आई वार बदलला की देव सुद्धा बदलतो. सोमवार आला की भम भोलेनाथ, ओम नमः शिवाय. मंगळवार आल्यावर उद बोला, 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 अंबाबाई माऊलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला, अंबाबाई माऊलीचा हो. चंद्र सूर्य दोनियाचा भोजरा बांधला, चंद्र सूर्य दोनियाचा भोज पाजळीला हो. ज्ञान वैराग्य याचा फुलवरा बांधला, ज्ञान वैराग्याचा फुलवरा बांधला हो. घालून सिंहासनावरती घट स्थापियला 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 हो. उद बोला, 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 अंबाबाई माऊलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला, कृष्णाबाई माऊलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला, कृष्णाबाई माऊलीचा हो. मंगळवार गेला, आला कोणता वार? बुधवार. बुधवार आल्यावर विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गुरुवारी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुरुवार झाल्यावर कोणता वार? शुक्रवारी यहाँ वहाँ जहाँ जहाँ जब देखो जहाँ जहाँ ये संतोषी माँ, अपनी संतोषी माँ. झाला शुक्रवार संपला. शुक्रवार संपला की हा शनिवारी अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी गेला रे तू सूर्याला गिराया. बालपणी गेला की तू सूर्याला चढाया. घाबरली ही धरणी थरथरले आसमान. जय श्रीराम. घाबरली ही धरणी थरथरले आसमान. एक मुखानं बोला एक मुखानं बोला बोल जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान. शनिवार संपला. शनिवार संपल्यावर रविवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हो हो एवढ्या देव वार बदलला की देव बदलत होते. 33 कोटी देव आमच्या परंपरेमध्ये आहेत. हे देव काही कमी होते का? पण एवढे देव असताना सुद्धा आमच्या माऊल्यांनी आणखीन मर्यादा आणली. मसोबा आला, लक्ष्मी आई आली. आमच्याकडं आमचे मामा आमच्या मामीच्या अंगात यायचं आणि अंगात आल्याच्या नंतर मामा सांगायचे, चला सगळे बाजूला व्हा. आम्ही लहान होतो, चला सगळे बाजूला व्हा, देव लई कडक आहे. आणि मामीच्या एक दिवस अंगात आलं. आता नाही मामी आमची, नाही तर तुम्ही जाचाल विचारायला. मामीच्या अंगात आलं आणि मामीच्या कमरेला
पहिल्या काळामध्ये काही पर्स नव्हत्या. मामीच्या कमरेला बटवा होता. बटवा कशासाठी? पैसे ठेवण्यासाठी. आणि मामीच्या बटव्यामध्ये 1,500 रुपये होते. आत्याच्या लाडक्या बहिणीचा हप्ता. किती होते? हा. आणि मग मामीच्या कमरेला बटवा आहे, त्याच्यामध्ये 1,500 रुपये आहेत. आणि मामीच्या अंगात देव आला. आणि मग मामीच्या अंगात देव आल्यानंतर मामीनं सुरू केलं, हिंग 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 हिंग. आता मामीच्या अंगात आलं, पण जवळ काय आहे? बटवा आहे. बटव्यामध्ये पैसे आहेत. आणि मग पैसे जर चुकून खाली पडले तर मग मामीनं काय केलं? तो बटवा घेतला. बटवा हातात घेतला आणि मामा समोरच उभा होते. आणि मामाला म्हणायला लागली मामी, कसं बटवा घ्यायचा आहे पण अंगात आलंय, सांगायचं कसं? मग मामी कशी म्हणते, हिंग 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 हिंग. मध्येच आमच्या ओम दादा सारखं एक पोरग होतं खोडकर. ते पोरग उठलं, मध्येच उठलं आणि म्हणलं, द्या माझ्याकडे बटवा. पण मामी कशी करायची? मग देवाला देव अंगात येतोय, मग देवाला पैसे कुणाकडे द्यायचे हे कसं कळतंय? आमच्या तुकोबराया म्हणतात, शेंद्री हेंद्री देवते कोणती पूजे भूते खेते. अहो, अशा देवतांना आम्ही मान्यच करत नाही. पण मला सांगा, बायकांच्या अंगात येतं, पण अंगात देव कुणाच्या येतो? ज्ञानोबरायांच्या कधी आला नाही, तुकोबरायांच्या कधी आला नाही. राहुल महाराजांनी एवढी पोरं शिकवली, त्यांच्या सुद्धा अंगात आलं नाही. मग देव अंगात येतो कुणाच्या? जी बाई 8 दिवस आंघोळ करत नाही, जी कधी दात घासत नाही, दात घासले तर मिश्रीनं घासते, तिच्या अंगात देव येतो. मग देवाला काही चॉईस आहे का? नाही. या देवांना आमचे तुकोबाराया मान्य करत नाहीत. मग शरण जायचंय तर शरण जा कुणाला? बळीया आमचा पंढरी राव, जो या देवांचाही देव, त्या देवाची शरणागती करा. मग आता या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी पहिल्या चरणात पहिला शब्द म्हणून हा आलाय. म्हणून हा शब्द का आलाय? बघा, म्हणून हा शब्द उभयान्वयी अव्ययातला आहे. आणि हा शब्द संदर्भ जोडण्याकरता वापरला जातात. इथं बसलेली बरीच शाळकरी मुलं आहेत. आपण शाळेमध्ये शिकताना शिकतो, काय काय शिकलं आपण? शब्दांच्या 8 जाती कोणकोणत्या आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. या शब्दामधला उभयान्वयी अव्यय बघा, पण हा शब्द उभयान्वयी अव्ययातला आहे. पण हा शब्द मागचा संदर्भ तोडतो. मुलगी हुशार आहे, मुलगी सुंदर आहे, स्वयंपाक खूप चांगला करते, पण मुलीला नाकच नाही. मग पण हा शब्द काय करतो? मागचा संदर्भ तोडतो. का हो रामभाऊ, तुम्ही कधी कीर्तनाला येत नाही, पण आज कीर्तनामध्ये येऊन कसं काय बसले? रामभाऊ म्हणतात की छोटी छोटी बाळगोपाळ सगळे आलेली आहेत. रोज नवीन नवीन कीर्तनकाराची सुंदर अशी कीर्तनं या ठिकाणी होतात. राहुल महाराजांनी एवढ्या सुंदर शिबिराचं आयोजन केलेलं आहे. म्हणलं की तिथं कीर्तनं ऐकावेत आणि बायको घरी नाही, म्हणलं पोटाची पण सोय होईल. म्हणून शब्दाकडे लक्ष द्या. का हो श्यामराव, तुम्ही कधी कीर्तनाला जात नाही, आज कीर्तनात कसे? तोही म्हणतो, माझी बायको उन्हाळ्याच्या सुट्टीला गेली पोरं घेऊन, आणि मग माझ्या पोटाची सोय कुठं? म्हणून मग आलो मी कुठं? सप्त्यात. म्हणून हा शब्द लक्षात घ्या. मग आपल्या देहाचा भरोसा नाही. जीवन जगत असताना माणसाला आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यायचंय, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. म्हणून अभंगाचं पहिलं चरण, मनवनी शरण जावे, मनवनी शरण पिंगळा महाद्वारी बोलवली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोलवली तो देखा. पिंगळा महाद्वारी विठोबा रखुमाई. जसं माऊली करून घेतील असं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी. संस्था म्हणजे काय? संस्था म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार स्थापन करणारं एक ठिकाण आहे.
आणि या सुयोग्य ठिकाणी आपण आपल्या मुलांना या ठिकाणी सुपूर्त केलेलं आहे. अतिशोक्ती म्हणून सांगत नाही, पण माणूस सगळ्यात अनमोल वस्तू माणसाकडे जर काय असेल तर काय असतो? सोनं असतं. बरोबर आहे? लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणते माणसानं सोन्यासारखं नसावं. का बरं? कारण सोनं फक्त हातामध्ये राहतं, गळ्यात राहतं, फार फार तर तिजोरीमध्ये राहतं. माणसानं व्हायचंच असेल तर परीस व्हा, ज्याच्या संगतीमध्ये जावं त्याचं सोनं करावं. आणि आज या ठिकाणी या संस्थेमध्ये राहुल महाराज नावाचा एक परीस या गावाला, दिघंची या गावाला, आपल्या मुलांमध्ये तो आहे. शाश्वती आहे या गोष्टीची की तुमच्या मुलाच्या आयुष्यांचं, या सगळ्या मुलांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी संस्थेमध्ये नुसते संस्कारच नाही तर मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण, आपलं संरक्षण कसं करता यावं या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातात. कारण ज्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये लाजिरवाणी गोष्ट आहे की 3 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होतात. म्हणून मुलींना स्वसंरक्षण करता यावं याची सुद्धा शिकवण या शिबिरामध्ये आहे. कारण आई, एक लक्षात घ्या, ज्या मुलींना आपण स्वयंपाक मुलीला आला पाहिजे असा अट्टहास धरतो, मुलींना स्वयंपाक शिकला पाहिजे, तो योग्य वयात आला पाहिजे, पण मुलींना स्वयंपाक शिकवाच, पण त्याचबरोबर तिच्या हातांना दानपट्टा शिकवा, तलवार तिच्या हातामध्ये द्या. कारण तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा तू वार आहे, भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तुझी जाऊनची लेक आहे, तुझी जाऊनची लेक आहे. या सगळे संस्कार आपल्या मुलांना दिले जातात. राहुल महाराजांचे मला या ठिकाणी शिबिरामध्ये कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार मानते. झालेली कीर्तन सेवा पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या दत्त महाराजांच्या, माझे गुरुवर्य हरिभक्त परायण तानाजी महाराज कदम, विनेकरी बाबा, आमचे चोपदार, आमचे पकवाज वाले दादा, सगळ्यांच्या चरणी समर्पित करते. ज्यांनी या शिबिराचं सुंदर असं आयोजन केलं ते हरिभक्त परायण राहुल महाराज फडतरे यांच्या चरणी आजची कीर्तन सेवा समर्पित करते आणि सेवेला विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.